नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे YouTube चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर मासेमारी संकटाचा स्मॉल स्केल फिशर्सवर काय परिणाम होणार आहे ते बघणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक न्यूज याच्याशी संदर्भित जे आहे ते कव्हर केली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ फिशरीज क्रायसिस ऑन स्मॉल स्केल फिशर्स इन इंडिया हा जो पॉइंट आहे हा कव्हर करणार आहे. भारतातील मासेमारी संकट जे आहे ते यामुळे लहान मच्छीमारांच्या उपजीविका, अर्थकारण, सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम करत आहे. त्यामुळे सर्वात पहिला जो परिणाम आहे तो म्हणजे लाईव्हलीहूड स्ट्रेस, उपजीविकेवर ताण. यामुळे काय होत आहे, किनारपट्टीजवळील भागात मिळणाऱ्या माशांचे प्रमाण डिक्लाइनिंग कॅच होत आहे, सातत्याने कमी होत आहे. त्याचवेळी काय होत आहे, मासेमारीसाठी लागणारा ऑपरेशनल कॉस्ट जे आहे ते वाढत चाललेली आहे. म्हणजे कामकाज करण्याचा जो खर्च आहे लहान मासेमाऱ्यांचा तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे काय होईल, त्यांना कर्जाखाली ते डुबत चाललेले आहेत आणि पॉवर्टी गरिबी हा सर्वात मोठा त्यांना त्यामध्ये ढकललं जात आहे. दुसरा जो परिणाम आहे त्यामध्ये कॉम्पिटिशन विथ ट्रॉलर्स म्हणजे काय, ते मोठ्या यांत्रिकी बोटी वापरतात, मेकॅनाइज्ड ट्रॉलर्स. ते काय करतात, बेकायदेशीरपणे किनारपट्टी जवळील भागात मासेमारी करत असतात. यामुळे काय होतं, लहान मच्छीमारांना मासे मिळणं असे झाले. हे ट्रॉलर्स काय करतात, समुद्राच्या तळाशी एकदम खालून अशी मेकॅनाइज्ड नेट टाकून पूर्ण तळापासून मासे जे आहेत ते पकडतात. त्यामुळे काय होते, समुद्रांच्या तळाची परिसंस्था, बेंथिक एन्व्हायरमेंट हे खराब होत चाललेलं आहे. त्यामुळे माशांची पैदास कमी होत चाललेली आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे डिस्प्लेसमेंट, विस्थापन. किनारपट्टीवरील माशांचे साठे संपत असल्यामुळे लहान मच्छीमारांना आता ऑफ शोर किंवा डीप सी फिशिंग झोन मध्ये मासेमारी करण्यासाठी जाण्यास भाग पाडले जात आहे. तुमच्याकडे मोठ्या बोटी नसल्यामुळे हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक आणि महागडे ठरत आहे. शेवटी त्यांच्या जीवांना सुद्धा यामुळे धोका निर्माण होतो. चौथा जो पॉइंट आहे तो आहे इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, पर्यावरणीय ऱ्हास. त्यामध्ये काय येतं, पोल्युशन, मॅनग्रोव्ह लॉस म्हणजे कंदनवळांचा ऱ्हास होत चाललेला आहे. त्यानंतर क्लायमेट चेंज, हवामान बदल यांच्यामुळे काय होते, माशांच्या प्रजननासाठी आवश्यक असलेली ठिकाणे जे आहे ते नष्ट होत चाललेले आहेत. याचा थेट परिणाम काय होत चाललेला आहे तर लहान मच्छीमारांच्या उत्पन्नावर त्याचाच थेट परिणाम होत आहे, कारण त्यांच्याकडे मासेमारीसाठी मर्यादित पर्याय आहेत. 3 कारणं आहेत इन्व्हायरमेंट, कोणचं, पोल्युशन, मॅनग्रोव्हचा लॉस आणि क्लायमेट चेंज. या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्याच्यामुळे समुद्र किनाऱ्याजवळच्या पाण्याचं ऍसिडिफिकेशन होते. त्यामुळे माशांचं ब्रीडिंग तिथं होऊ शकत नाही. 5वा जो पॉइंट आहे तो आहे डेब्ट आणि डिस्ट्रेस, म्हणजे कर्ज आणि मानसिक आर्थिक त्रास. मासेमारीतील अनिश्चितता आणि मिसमॅनेजमेंट म्हणजे चुकीचं व्यवस्थापन यांच्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये डिस्ट्रेस वाढत चाललेला आहे, मानसिक आणि आर्थिक त्रास वाढत चालले आहे. ते कर्जाच्या विखाड्यात अडकत चाललेले आहेत. त्यात सांगायचं झालं तर ओव्हर कॅपॅसिटी म्हणजे क्षमता जास्त होणे आणि चुकीचं व्यवस्थापन, मिसमॅनेजमेंट यांच्यामुळे लहान मच्छीमारांचे जे आहे धोक्यात आलेले आहे. UPSC साठी आता महत्वाचं काय आहे तर हा जो विषय हा GS3च्या इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंट या सिलेबसच्या टॉपिक मध्ये येतो. भारताची ब्ल्यू इकॉनॉमी यशस्वी करण्यासाठी मासेमारी सस्टेनेबल म्हणजे शाश्वत करायची असेल तर लहान मच्छीमारांचे हित जपणे आणि समुद्री परिसंस्थांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर 1965 पासून तर 2025 पर्यंतचा जर डाटा बघितला तर मासेचे उत्पादन जे आहे ते आपल्याला कागदपत्र खूप वाढताना दिसत आहे. जसं आता मागच्या वर्षी 3.57 मेट्रिक टन याचं उत्पन्न झालेलं आहे माशांचं. तरी पण हे मासेमाऱ्यांवर, हे जे छोटे मासेमारी आहेत, जसं छोटे शेतकऱ्यांवर कर्जाचा सापडा त्यांना गरिबीमध्ये ढकललं जात आहे, तसंच तोच प्रॉब्लेम छोट्या मासेमारांना सुद्धा होत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींवर विचार करणे गरजेचं आहे आणि याच्या उपाययोजनावर सरकारने काम करणं सुद्धा गरजेचं आहे.